नमस्कार. 2-3 दिवस झाले जेव्हा कस्टमर माझ्याकडे आले, पण मला कळत नाही नेमकं कोणते कस्टमर आले. तर त्यांनी जे आहे ना माझ्याकडे असं बंडल दिला आणि बंडलमध्ये मी जस्ट समोरचे पण यामध्ये काहीच कळत नाही ओरिजिनल कोणती आहे आणि डुप्लिकेट कोणती. तर तुम्ही जवळ आहे. याच्यामध्ये दाखवा मला ओरिजिनल नोट कोणती आहे आणि डुप्लिकेट नोट कोणती आहे. काहीच कळत नाही. तर मी दाखवतो तुम्हाला. हे बघा. ही नोट जी आहे ही डुप्लिकेट नोट आलेली आहे. याच्यामध्ये जे तर हे लाईन जे आहे ते चिटकवलेले आहे वरती आणि झेरॉक्स पेपरच्या फोटोवरती झेरॉक्स पेपरचा जो कागद असतो ना त्याच्यावरती हा प्रिंट केलेला आहे. ॲक्युरेट असं दोन्ही साइडनं प्रिंट केलेलं आहे. जे कळतच नाही ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे. ते तुम्हालाही अंतर कळणार नाही. कारण का यावरची जी गांधी जी आहे ना, ते गांधी असं वर करता जेव्हा आपल्या ओरिजिनल मध्ये दिसतात. पण हे जे आहे असं नॉर्मल मध्ये याच्यावरती प्रिंट दिसतंय. असं मोजताना मला म्हणले, "अरे गांधी कसं काय दिसू लागले?" ते बघितलं मी. वरतून चेक केलं तर ऑलरेडी गांधीची प्रिंट आहे आणि वरतून सगळं हिरवा भाग चिटकवलेला आहे. तर आपल्या माळीवाडा परिसरामध्ये हा डुप्लिकेट नोटा येत आहेत. तर सगळ्यांना मी विनंती करतो की तुम्ही नोटा घेताना व्यवस्थित चेक करा. एक-एक नोट चेक करा याच्यावर गांधी प्रॉपर आहे का, ओरिजिनल नोट आहे का? जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही आणि अशा डुप्लिकेट नोटा आपल्याकडे येणार नाही. आणि जे डुप्लिकेट नोटा आणताय त्यांना आपण लवकरात लवकर पकडता येईल आणि त्यांच्यावर कारवाई करता